बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे आणि यावेळी धमकी आहे थेट बॉम्बने उडवून देण्याची। ही धमकी कशी मिळाली, कोणी दिली आणि याआधी सलमानला किती धमक्या मिळाल्या होत्या याची सविस्तर माहिती असणारा हा व्हिडिओ आहे। सध्या आलेल्या धमकी प्रकरणाबाबत नव्याने काय माहिती आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्र। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया सलमान खानला बॉम्बची धमकी मिळाली आहे, त्यात पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे का? तर 12 एप्रिल 2025 रोजी मुंबईच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज येतो। या मेसेजमध्ये सलमान खानच्या बांद्रा येथील घरात घुसून त्याला मारण्याची आणि त्याची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली असते। आता ही धमकी कोणी दिली हे अद्याप स्पष्ट नाहीये, पण पोलिसांनी या प्रकरणी वरळी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। तपासाला सुरुवात झाली आहे आणि सलमानच्या सुरक्षेत आणखी कडक बंदोबस्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे ही पहिलीच वेळ नाहीये की सलमान खानला अशी धमकी मिळाली आहे। गेल्या काही वर्षांपासून सलमान आणि त्याचं कुटुंब सतत धमक्यांच्या सावटाखाली आहे। विशेषतः लॉरेन्स बिश्नोई गँग कडून या धमक्या येत असल्याचा संशय आहे। सलमान खानला याआधी तब्बल 7 वेळा धमक्या मिळाल्यात आणि प्रत्येक वेळी या धमक्यांनी देशभरात चर्चांना उधाण आले। आता याची सुरुवात कधीपासून झाली तर 1998च्या काळ्या हरण शिकारी प्रकरणापासून। एकदा सलमान खान हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगसाठी राजस्थानमध्ये गेला होता आणि तिकडे त्याच्यावर काळ्या हरणाची शिकार केल्याचा आरोप केला गेला। आता बिश्नोई समाजासाठी काळं हरिण पवित्र आहे। त्यांच्या मान्यतेनुसार काळं हरिण हे श्रद्धेचे संस्थापक गुरु जंबेश्वर यांचे पवित्र अवतार आहेत आणि त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगचा सलमानवर प्रचंड राग आहे। आता या घटनेनंतरच त्याला एकूण 7 ते 8 धमक्यांना सामोरे जावे लागले। त्याला पहिली धमकी मिळाली ती म्हणजे 2018ला। तेव्हा लॉरेन्स बिश्नोईने जोधपूर कोर्टात थेट सलमानला मारण्याची धमकी दिली होती। त्याने म्हटलेलं की आम्ही सलमान खानला जोधपूरमध्येच मारू। मग दुसरी धमकी मिळाली जून 2022 मध्ये, जेव्हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमानचे वडील सलीम खान यांना एक धमकीचं पत्र मिळालं। त्यात लिहिलं होतं की सलमानचाही मुसेवाला सारखाच अंत होईल आणि हे पत्र बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं। सलमानला तिसरी धमकी मार्च 2023 मध्ये मिळाली, ज्यात सलमानच्या एका जवळच्या व्यक्तीला ईमेलद्वारे धमकी देण्यात आलेली। यात लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीचा उल्लेख होता, जिथे मुलाखतीमध्ये त्याने सलमानला मारण्याचं आपले ध्येय असल्याचं सांगितलं होतं। नंतर एप्रिल 2023 मध्ये मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक फोन आला। स्वतःला जोधपूरचा गौरक्षक रॉकी भाई म्हणवणाऱ्या व्यक्तीने सलमानला 30 एप्रिलला मारण्याची धमकी दिली आणि त्याला देण्यात आलेली चौथी धमकी ती होती। नोव्हेंबर 2023 मध्ये 5वी धमकी मिळाली। ही धमकी लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एक फेसबुक पोस्ट आली होती, ज्यात सलमान आणि गायक गिप्पी ग्रेवाल यांना धमकी देण्यात आली होती। पुढे ऑक्टोबर 2024 मध्ये मुंबई ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपवर मेसेज आला, ज्यात सलमानकडून 5 कोटींची मागणी करण्यात आलेली। आपण मागितलेली रक्कम दिल्यास सलमानचे बिश्नोई सोबतचे वैर संपवू असे त्याने म्हटलेलं। तसं न केल्यास त्याचा बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अंत होईल असं देखील त्याने त्यात लिहिलं होतं। नंतर या मेसेज पाठवणाऱ्याने माफी मागितली आणि चुकून मेसेज पाठवल्याचं सांगितलं आणि 7वी धमकी ही मागच्याच वर्षी म्हणजे एप्रिल 2024 मध्ये एक थेट हल्ला करून देण्यात आली। मुळात ही धमकी नव्हती, तर सलमानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर 2 जणांनी गोळीबार केला होता। हा हल्ला बिश्नोई गँगच्या सांगण्यावरून झाल्याचं पोलिसांना आढळलं। यानंतर सलमानच्या सुरक्षेत बुलेट प्रूफ गाडी आणि बुलेट प्रूफ काचेचा समावेश झाला आणि कट टू आता 2025 मध्ये ही नवी बॉम्बची धमकी। म्हणजे गेल्या 7 वर्षांत सलमान खानला कमीत कमी 7 धमक्या मिळाल्या आहेत आणि त्यात हा आता 8वा प्रसंग आहे। आता एकूणच जर तुम्ही या सर्व धमक्या पाहाल तर सलमान खानला या धमक्या मिळण्याचं मूळ कारण हे 1998चं काळ्या हरणाच्या शिकारीचं प्रकरण आहे। बिश्नोई समाजाचा असा विश्वास आहे की सलमानने त्यांच्या पवित्र प्राण्याची शिकार केली आणि लॉरेन्स बिश्नोईने सलमानला माफी मागण्यास सांगितलं होतं।
पण सलमानने असं काहीही केलं नसल्याने आणि खरं तर कोर्टाने सलमानला या प्रकरणात निर्दोष ठरवलं असल्याने बिश्नोई गँगचा सलमानवर राग कायम आहे। गेल्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये सलमानचे जवळचे मित्र आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली। या हत्येची जबाबदारी ही बिश्नोई गँगने घेतली। त्यामुळे सलमानला मिळणाऱ्या धमक्या आता आणखी गंभीर झाल्यात। या नव्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तपास तीव्र केलाय। सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट भोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सलमान हा फक्त एक अभिनेता नाहीये, तर करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारा सुपरस्टार आहे। पण या धमक्यांमुळे त्याच्या आयुष्यावर सावट आहे। पोलिसांचा असा संशय आहे की या धमकी मागेही लॉरेन्स बिश्नोई गँग असू शकते, पण याचा खुलासा तपासानंतरच होईल। सध्या सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा आहे, मात्र बॉलिवूडमध्ये एक दहशतीची स्थिती जी काही आहे ती निर्माण झाली आहे, एवढं मात्र नक्की। या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।